की बाबा हो तुमचे तोंड थोड्या वेळाकरता बंद ठेवा. मला कोणी सांगू नका. धनगर समाजाच्या एखाद्या कार्यकर्त्याला जर कोण सांगायचा प्रयत्न केला की फडणवीस साहेब पॉझिटिव्ह आहे तर ते तुम्ही दलाली केल्यासारखं होईल. बहुजनांना, ओबीसींना आणि धनगरांना कुणी न्याय देऊ शकतो तर हा एकमेव माणूस असा आमचा सगळ्यांचा विश्वास आहे आणि देवाभाऊनी तो विश्वास आमचा सार्थ ठरवावा आणि धनगरांच्या पोराच्या हातामध्ये एसटीचा दाखला द्यावा. आणि जे लोक म्हणतात की फडणवीस साहेब पॉझिटिव्ह आहेत त्यांना नम्र विनंती आहे की बाबा हो तुमचे तोंड थोड्या वेळाकरता बंद ठेवा. मला कोणी सांगू नका. धनगर समाजाच्या एखाद्या कार्यकर्त्याला जर कोण सांगायचा प्रयत्न केला की फडणवीस साहेब पॉझिटिव्ह आहे तर ते तुम्ही दलाली केल्यासारखं होईल. कारण फडणवीस साहेब आज पॉझिटिव्ह आहे तुम्हाला दिसतं का? अरे फडणवीस साहेब तर 2014 पासून पॉझिटिव्ह आहे ना. ते विरोधी पक्ष नेते तेव्हापासून पॉझिटिव्ह आहे ना. कोण म्हणतो फडणवीस साहेब पॉझिटिव्ह नाही? मी पण म्हणतो ना. मी म्हणतो फडणवीस साहेब पॉझिटिव्ह, पण पॉझिटिव्ह होते खार घालायचा ते पॉझिटिव्ह पणाचा. अरे आम्हाला सर्टिफिकेट पाहिजे त्याचं बोला म्हणा. पॉझिटिव्ह काय चाटायचं धरून काहीतरी बावळटपणा लावला आपला. सर्टिफिकेट कसं देतात ते सांगायचं फडणवीस साहेबांना. कोर्टन कचेऱ्या भानगडी. अरे आयुष्य गेलं 3 पिढ्या गेल्या. आमची पिढी संपवायची गोड बोलून अजिबात नाही. त्याच्यामुळं हे कोर्ट कचेऱ्या अहवाल समित्या याला आम्ही तयार नाही. फडणवीस साहेबांनी एका वाक्यात सांगावं GR काढतो महामहिम राष्ट्रपती महोदयांना शिफारस पाठवतो किंवा अजिबात नाही. संपला विषय. हा विषय क्लिअर झाला. या महाराष्ट्रातला धनगर समाज जे 36 नंबरला धनगड आहे तिथं धनगरांना एसटीचा दाखला मिळावा यासाठी सातत्यानं झगडतोय. मग तेव्हाची नेतृत्व असतील, शिवाजीराव शेंडगे बापू असतील, माननीय अण्णासाहेब डांगे साहेब असतील, माननीय महादेवरावजी जानकर साहेब असतील आणि या सगळ्या आरक्षणाचा मुख्य आयडॉल ज्यांना आपण म्हणतो ते स्वर्गीय BK कोकरे असतील. तिथून आतापर्यंत आपल्या धनगर समाजाच्या आरक्षणाची लढाई सुरू आहे. आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन सुरू आहे आणि राज्य सरकारकडे आमची सगळ्यांची एकमुखान मागणी आहे की महाराष्ट्रातल्या धनगराच्या पोराच्या हातामध्ये एसटीचा दाखला पडला पाहिजे. ही आमची सर्वांची मागणी आहे. गोपीचंद पडळकरची जी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतची काल भूमिका होती तीच आज आहे आणि तीच उद्या राहील आणि तीच एसटीचा दाखला धनगराच्या पोराच्या हातामध्ये पडत नाही तोपर्यंत तीच भूमिका राहील. जेव्हा धनगराच्या आरक्षणाचा विषय असेल सरकार आणि धनगर असा जेव्हा विषय चालू होईल तेव्हा मी धनगरांच्या बाजूला आहे हे सांगायची कुणाला गरज नाही. का काय डाऊट आहे? काय शंका आहे का तुम्हाला? जेव्हा धनगराच्या आरक्षणाचा विषय आहे तेव्हा मी धनगरांच्या बाजूला आहे, तेव्हा मी सरकारच्या बाजूचा नाही. जेव्हा सरकार आणि विरोधकांचा विषय असेल तेव्हा हा गोपीचंद पडळकर सरकारच्या बाजूने छातीची ढाल करून उभा राहील. जेव्हा देवाभाऊचा विषय असेल, देवाभाऊच्या विरोधामध्ये या महाराष्ट्रातल्या जातीवादी पिलावली जेव्हा पुढे असतील तेव्हा हा गोपीचंद पडळकर देवाभाऊंच्यासाठी बाजी प्रभू देशपांड्यांची भूमिका घेईल. कारण या महाराष्ट्रामध्ये बहुजनांना, ओबीसींना आणि धनगरांना कुणी न्याय देऊ शकतो तर हा एकमेव माणूस असा आमचा सगळ्यांचा विश्वास आहे आणि देवाभाऊनी तो विश्वास आमचा सार्थ ठरवावा आणि धनगरांच्या पोराच्या हातामध्ये एसटीचा दाखला द्यावा. ही एकमेव आमची मागणी आजच्या मेळाव्याची सरकारकडे आहे. एकमेव मागणी आहे.